असं घसरलो ना की हे बघा, आणि एक पश्चाताप होतो मला की मी एकटा का आलो. पाणी तर मी आणलं नाही, सर्वात मोठी गोष्ट. या व्ह्यू पॉईंटवर पोचल्यावर जणू स्वर्गच सापडल्यासारखं वाटलं. बहुतेक तुम्ही ऐकलं असेल, धप 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 असं वाटतं की जरा चक्कर आल्यावानी. मी येताना पाणी वगैरे काहीच घेऊन आलो नव्हतो आणि यांनी मला विचारलं की तुम्ही घेऊन आलाय. चालायच्या स्थितीत अरे 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 अरे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही इंट्रो बघितलाय, यावेळेस आपण चाललेलो आहे कुठं, तिथं कुठं, कसाईनाथ टेम्पलला. मला नाव याद नाही आलं, त्याच्यामुळे तिथं कुठं चायला तरी काय ना काहीतरी टाइमपास पाहिजे आपल्याला. साखळीपासून 4 किलोमीटर पुढे आल्यावर तुम्हाला भेटेल हा पेट्रोल पंप. आणि हा पेट्रोल पंप भेटल्यावर थोडंच पुढे जाऊन तुम्हाला घ्यायचा आहे हा लेफ्ट. हा लेफ्ट घेऊन तुम्हाला सरळ जायचं आहे. हा आहे तो रस्ता जिथून आपण चाललोय, आणि इथून ऍक्च्युली जवळ पण पडते बरं का, जास्त लांब पण नाही. तर मित्रांनो, कसाईनाथला मी पहिल्यांदा चाललोय, तिथे अगोदर मी गेलो नव्हतो, तर त्याच्यामुळे मला मॅपची एक खरंच मोठी गरज आहे. तर कसाईनाथ टेम्पल बरोबरचं मी काहीतरी बघत होतो मगाशी रील्स वगैरे, आणि त्याच्यावर एक गोष्ट मस्त पटली मला बरं का. भाई, ते टेम्पल जे आहे ना, ते उंचावर आहे, डोंगराच्या वर. विचार करू शकता का तुम्ही, डोंगराच्या वर, एवढ्या वर आहे ते. मित्रांनो, तुम्हाला तो पर्वत दिसत असेल पुढं, हे ते बघा, बहुतेक त्या पर्वतवरतीच आपल्याला चढायचं आहे, त्याच डोंगरावरती. तर आता इथून आपल्याला हेच आहे राईट. हे आलं 4 रस्ता. जर आपण बिचोलीवरनं आलो असतो ना मित्रांनो, आपण तिथून असं आलो होतो, स्ट्रेट गेलो असतो आपण. तर आता इथून आपल्याला हेच आहे राईट. हे आलं 4. दोडा मार्ग आहे ना, तिथला बाजार वगैरे सगळं काढला. आता आपण सरळ तिलारीच्या रस्त्याला लागलो आता. तर मॅपमध्ये दाखवते की मला पुढे जाऊन ना राईट घ्यायचं आहे. इथं जरा रस्त्यांची बोंबाबोंब चालू आहे. मधीच चांगला आहे, मधीच खराब आहे रस्ता. इथून कुठून तरी दाखवते मला राईट घ्यायचा आहे. कुठून, हां, मी म्हटलं होतं मित्रांनो, तेच पर्वत आहे बघा, जसं की मॅपवरती दिसतच होते ते. हो, असं आहे का. तर या रस्त्यानं आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो. आहेत भरपूर लोक आहेत जे ट्रेकिंगला गेलेली आहेत, तर यांच्याबरोबर आपण पण जाऊ. तर मित्रांनो, सगळं झालेलं आहे पॅकिंग वगैरे, आणि DJI मी परत एकदा रिचार्ज केलेला आहे. आणि आता आपण बाईक बघा अशी लावलेली आहे, आणि याच्यावरती मी हेल्मेट असं ठेवले, जुगाड केलं आहे जरा. हे आपलं नाही निघणार, ती घट्ट बसले, गाडी लॉक, हँडल लॉक. तर आपण आता निघू पर्वताकडे, त्या डोंगराकडे. आणि खरंच आता मला अजब वाटते बरं का, एवढ्या गाड्या तशा आहेत, हे बघा, एवढी लोक ऑलरेडी गेलेत वर. आणि इथून मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला कुठं जायचं आहे. एक्झॅक्ट ते बघा, डोंगराच्या एकदम त्या टोकाला जायचं. तर सध्या तरी मी एकटाच आहे, अगोदर थोडी लोक गेली असणार ती वरती, मला पण ठीक बहुतेक बरोबर माहीत नाही आहे. सो एकटा आलो आहे, त्याच्यामुळं बहुतेक थोडा मला त्रास होईल, पण काय नाही मित्रांनो, हर सब्र का फल मिठा होता है. तर ही आपली सुरुवात आहे, आणि सुरुवातीलाच एवढं मोठं डोंगर चढायचं ते बघून ना मला तर अजब वाटते. आताच दम भरल्याने वाटते, 4 पावलंच चालल्यावर. मला नाही माहीत मी एवढा मोठा डोंगर कसा चढणार आहे. बघूया काय होईल आपल्याबरोबर. कसं जायचं आहे, इथं 4 घरं आहेत, हे बघा, बहुतेक असं जायचं आपल्याला, हाच रस्ता असणार. हो, बहुतेक 4 माणसं आली होती, ती चालली होती रिटर्न घरी. तर त्यांना मी विचारलं की भाई आपल्याला, म्हणजे त्यांना किती उशीर लागला तिथं पोचायला. ओ माऊताई, भीते ते माझं. जाऊ द्या त्याला, आपण जाऊ, आपण आपल्या रस्त्याला जाऊ. त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, ते म्हणले की आम्हाला 1 तास लागला. ते कपल्स होते सर्वजण, आणि मी आता सध्या एकटाच चाललो आहे. मनात जरा भीती आहे, पण ही भीती घालवायची आहे मला काही करून. हां, आपल्याला आपला पहिला झरा दिसलेला आहे. हो भाई, गाय पण आहे इथं, हे बघा, पहिला झरा. ओ शिट, पहिल्या झऱ्यानं आपली पाकच हे गेलेली आहे मित्रांनो. मी शांतपणे बोलत होतो, हे एक गोष्ट. अरे बापरे, हे सर्व मला डेंजर वाटते, का माहिती आहे का. आता तिथं मी असा पाय ठेवला आणि पाक आत गेला, आणि आता सुद्धा तसंच झालं. जरा उड्या मारून जावं लागणार असं वाटते मला. ही रस्ता जरा एकदा चेक करा कसा आहे. असं जायचं आहे आपल्याला, आणि वरती पोचायचं म्हटल्यावर मला 1 तास कंटिन्यू चालायचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो,
मी नाश्ता केला आहे किती वाजता, 11 11:30 वाजता काहीतरी. पाणी वगैरे घरीच पिलो होतो. आणि आता मला यादच नाही की मी पाण्याची बॉटल वगैरे नाही आणली. मला वाटते पाण्याचा जरा त्रास होईल मला, कारण मी पाणीच नाही आणलं. त्याच्यामुळे मी लवकर आहे ना 2 तास तरी जाणार आपल्याला जायचं आणि यायचं म्हणल्यावर, चालायचं एवढं. आणि हे पूर्ण डोंगर चढायचं म्हणलं जरा अवघड होईल मला. तू घेऊन गेला होता त्याला काय? तुम्ही घेऊन आलाय? तो चालायच्या स्थितीत अरे 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 अरे, आणखी लोक आहेत का वर? आहेत, ठीक. ही एक मित्र भेटलो, मित्र म्हणजे मित्रच म्हणायचा तर त्याला. तो एका कुत्र्या हातात घेऊन येतोय, त्याला बहुतेक चालायला येत नाही आहे. आणि ही बेस्ट गोष्ट केली त्यानं आपल्याबरोबर, की म्हणजे त्या कुत्र्याबरोबर, की त्याला तो घेऊन आला म्हणजे खरंच चांगलं काहीतरी केलं त्यानं. टाईम किती झाला आहे माहीत आहे का मित्रांनो? हे बघा, हा बघा टाईम. आणि इथून आता डोंगर स्टार्ट आहे. हे बघा डोंगर, आता इथून डोंगराची चढाव आहे ना ते सुरू झाले. पाणी तर मी आणलं नाही, सर्वात मोठी गोष्ट. वरती कोणाकडून मला पाणी जर भेटतंय तर गोष्ट चांगलीच झाली. बघावं लागणार आता कसं काय. 20 मिनिटं वॉकिंग करून आता सुरू झालं आहे 2300 फीट उंच असलेल्या या डोंगराची चढाण, जे ऐकूनच अंगावर काटा येतो. जर समजा मित्रांनो तुम्ही इथं येत आहे तर एक बसायला जागा आहे इथं, दाखवतो. हे बघा, पण हे मोडले बरं का समजा, हे मोडले. पाण्याची एक टाकी आहे. बहुतेक इथं महाशिवरात्री वगैरे असते ना त्यावेळेस वगैरे इथे पाणी किंवा दूध वगैरे घेऊन बसत असणार लोक, म्हणजे वरती अभिषेक करायला. आत्ताच मला एवढा घाम आला माहिती आहे का? हे बघा, बहुतेक मी डोंगराचा 10% चढलेलो आहे बहुतेक, असं मला वाटते. ज्या हिशोबाने मी चढतो आहे ना, ज्या स्पीडनं मी चाललो आहे, बापरे, असे कानात पण जरा जाम झाल्याने वाटते मला. कारण भरपूर दिवसांनी एवढी ट्रेकिंग करतो आहे, एकदम सुनसान आहे. जर समजा तुम्ही एकटं वगैरे इथे येत आहे तर 2 वेळा विचार करा यायला पाहिजे की नाही. रेग्युलर डेज जर समजा तुम्ही विचार करता यायचं तर मी डायरेक्ट म्हणतो येऊ नका. आज संडे आहे, मला ठाऊक होतं की इथं लोक ना भरपूर असतील, त्याच्यामुळे मी आलो. आणि जसं मी विचार केला होता तशी लोक इथं आहेत. पण आता मला अगोदर एक ग्रुप भेटला आणि त्याच्यानंतर आणखीन एक ग्रुप जे खाली चालले होते, 2 जण कुत्र्याला आपल्या ह्याच्यात हातामध्ये घेऊन, ज्याला चालता येत नव्हतं. भाई काय चढाव आहे पुढं, हे बघा. तर मित्रांनो थोडा वर आलो आहे मी, आणि इथे येऊन माझ्या असा एकदम भाग होत आहे सध्या. एकदम दम भरला आहे माझा. भरपूर फास्ट आलो आहे मी, भरपूर. तुम्हाला ऐकू येत असेल. बहुतेक तुम्ही ऐकलं असेल, धप धप धप. 25% मी चढला असणार हा डोंगर. आता खूप अवघड आहे यार, खूप अवघड. पण हे अवघड असू दे, वरती पोचून मी जी अपेक्षा ठेवली आहे मित्रांनो, तिथं पोचून मला जो व्ह्यू भेटेल बघायला आणि त्या मंदिराचं दर्शन, हा पूर्ण थकवा जाईल त्याच्या पुढं. काहीच नसेल. इथपर्यंत चढलो ते काहीच नव्हतं, पण पुढं जी चढाव मला दिसतोय मित्रांनो, ते बघून माझ्या अंगावरती काटा आला आहे सध्या. आणि त्यात मी एकटा एक 5 मिनिटाची विश्रांती घेतली मी आणि परत चाललो आपल्या ट्रॅकवरती. तर बघा मागं तुम्हाला एक दगड दिसत असणार, त्याच्यावरती बसलो होतो. आणि खरंच आता पुढं जो ट्रॅक आहे, हो माय गॉड, हे काळ भैरवा, एवढं चढायचं आहे. अंगातलं सर्व पाणी घाम बनून खाली येते, अंगावरून बाहेर येते. खूप मोठे मोठे दगड आहेत तिथं, हे बघा. आणि चढायचं म्हटलं ना भरपूर अवघड आहे. तर मित्रांनो तुम्ही आता घाम बघत असणार, हे बघा. जरा थांबलो इथं, खरंच खूप दम भरला होता माझा. वरून थोडी लोक येतात, त्यांना विचारू आपण की आणखी किती उशीर लागेल आपल्याला वरती जायला. इथून आणखी
किती वरती आहे चढायचं आपल्याला. खरंच खूप दम भरला आहे आणि एक पश्चाताप होतो मला की मी एकटा का आलो. खरंच भयंकर भयंकर वाटते. आणि कितल्या वयर ब्रो? आणि आणि करते हय उदक ना. इथून ही आणखी अर्धा तास लागेल आपल्याला वरती जायला. आणखी अर्धा तास म्हणजे विचार करा मित्रांनो किती वर आहे. मेन म्हणजे काय माहिती आहे का, हा डोंगर ना भरपूर स्टीफ आहे. असं वाटतं की जरा चक्कर आल्यावानी. भरपूर दिवसानं ट्रेकिंग करतो, भरपूर दिवसानं. चूक झाली बाई खरंच. आणि मेन गोष्ट मी पाणी नाही घेऊन आलो. बोलतोय चढतोय दमा भरलाय आणि त्याच्यात माझ्याकडे पाणी नाही आहे. खूप अवघड आहे. आणि इथं आपलं एक पहिलं स्थळ भेटलेलं आहे. एक शिवलिंग आहे इथं. हे बघा किती सुंदर आहे. एवढ्या डोंगरावरती हे असं असायचं म्हणजे. मित्रात समजा इथं बघायला गेलं ना तर एक त्रिशूळ आहे, तिथं एक डमरू आहे आणि हे एक शिवलिंग आहे जे की वरून कट आहे मित्रांनो. बघा इथून कट आहे. देवा तू पाव. आणि सकाळ सकाळी कोणीतरी इथं अभिषेक केलेला आहे. हे बघा दूध आहे अजून त्याच्यात. नो वेअर काहीच नाही आहे इथं, फक्त एक रस्ता आहे वरती चालला आहे. आणि मेन म्हणजे इथं सकाळ म्हणजे कोणतरी अभिषेक करून गेले भाई. महत्त्वाची गोष्ट ती आहे. आणि ते एक दिवा पेटवायला ना ते एक हे आहे. हे बघा देवा तू पाव. तर हे आपलं इथं एक पहिलं दर्शन झालेलं आहे. जाऊ याच्या पुढं मित्रांनी एक चांगली गोष्ट केली आहे इथं. हे बघा गार्बेज भरून ठेवले. पण इथून हे गार्बेज खालती कसं घेऊन जायचं मोठा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो आपण आता एवढ्या वर आलो आहे. मी केवढ्या वर आलो ते दाखवतो. इथे एक अशी जागा आहे. हे बघा एवढ्या वरती आलो आहे आपण सध्या मित्रांनो. ऑलमोस्ट 50% तरी मी काढलेलं आहे. 100% हा चष्मा घालून आता मला काही दिसत नाही, कारण ब्लड प्रेशर वाढला आहे माझा एवढं चढून. तुम्ही बघू शकता माझ्या मागं कशा प्रकारे स्टिफ आहे. दिसत असणार तुम्हाला. इथे एक मात्र आहे, जर तुमचा एकही पाऊल चुकला तर तुम्ही थेट तिकडं पोचाला. सावकाश जावं लागणार, पावलं बघून टाकावे लागणार. तर आपण आता पोचलो आहे या एक व्ह्यू पॉईंटवरती. काय मस्त व्ह्यू पॉईंट आहे. तर मित्रांनो हा व्ह्यू पॉईंट तुम्हाला आवडला की नाही हे 100% तुम्ही कॉमेंट करून सांगा, कारण हा प्रवास खूपच अवघड आहे. खूप म्हणजे खूप. इथून आपली गाडी पण दिसते मित्रांनो खरंच. जर तुम्हाला दिसत असेल तर ते एक देऊळ दिसत असेल. मी झूम जरा करतो. हे बघा. या सुनसान जागेवरती पोचल्यावर मला एक गोष्टीची जाणीव झाली. ती म्हणजे या अख्ख्या पर्वतावर सध्या मी एकटाच चालतो आणि माझ्याबरोबर कोणही नाही आहे. तर मित्रांनो आपण थोडक्यातच पोचलो आहे कसाईनाथ पर्वतच्या वरती. आणि खरंच आनंद होतो मला. इथं स्टेप्स दिसतात. आता थोडक्यात स्टेप्स नाही आहेत, ते रेलिंग्स आहे अशी वरती चढायला. आणि मला माहिती आहे इथून वरती गेलं ना तर आपल्याला भेटेल कसाईनाथचं दर्शन. दमलो यार, भरपूर दमलो. शेवटी पोचलो आपण इथं. फायनली कोणच नाही आहे इथं. फायनली मी पोचलो आहे मित्रांनो. आता मी मित्रांनो असं घसरलो ना की हे बघा रक्त आले माझ्या हातातून. अवघड आहे इथे यायचं, भरपूर खूप अवघड आहे. आणि जर तुम्ही येत असाल तर हे ध्यानात ठेवा. असं आहे बघा, परिसर खूपच डेंजर आहे. आणि हा जो ट्रेक आहे तो खरंच तुम्हाला यायचं म्हणत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण येताना लक्षात ठेवा, आपलं ध्यान ठेवा. ट्रेक खूपच अवघड आहे. भरपूर वरती चढायचं आहे तुम्हाला, खूप म्हणजे खूप वरती चढायचं आहे. नाहीतर हे बघा. इथं पोचल्यावर सर्वात अगोदर मी श्री कसाईनाथ देवाचं दर्शन घेतो. हा पर्वत साधासुद्धा नसून याचं रहस्य थेट रामायणसोबत जोडलेलं आहे. मानलं जातं की जेव्हा हनुमान संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन जात होते तेव्हा त्याचा एक तुकडा खाली पडला. तोच हा कसाईनाथ पर्वत.
तर मित्रांनो, मंदिरात आल्यावरती तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल हे एवढ्या सगळ्या घंटा बांधल्या तिथं आणि एक त्रिशूळ आहे. हे बघा, हे त्रिशूळ, एक फंडपेटी आहे आणि एक आपलं हे. आणि या साईडला तुम्ही बघितलं तर हे बघा, इथं पण अशी घंटांची माळ आहे. आणि आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये बघायला गेलं तर अशा एक भरपूर देवांचं इथं मूर्ती आहेत. ही एक आहे, इथं एक आहे, अशा खूप मूर्ती आहेत इथं. एक त्रिशूळ आहे इथं, हे बघा, ज्याला डमरू आहे. आणि त्रिशूळच्या वरती बघायला गेलं तर आपण अभिषेक करतो ते एक भांडं ठेवलं इथं. आणि भांड्याच्या खाली एक मूर्ती आहे जिचा आकार शिवलिंगवाणी आहे. तिथं पाय आहेत, हे बघू शकता, इथे एक आणि इथे एक पाय आहे. आणि इथून आपलं हे खालती जातं. आणि त्या शिवलिंगच्या पुढंच बघायला गेलं तर एक सर्प असं ठेवलेला आहे, हे बघा. आणि त्याच्या साईडला पण एक त्रिशूळ आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता मंदिराचं दर्शन तरी केलंच असणार. आणि मी आता चाललो आहे जरा एक, इथं पण एक मस्त व्ह्यू पॉईंट आहे. आणि डोंगराच्या एकदम टोकाला आहे मी सध्या. इथं पोचायला जी खस्ताखाली आहे ना, खरंच मी बिना चपलीच आहे. आणि मला पुढे जायला भीती वाटते, कारण मी आत्ताच एकदा पडलो आहे. हे बघा, ही जखम झाली आहे मला सध्या. खरंच भयंकर पडलो होतो. इथं जायला भीती वाटते, कारण मी शूज नाही घातले ना, त्याच्यामुळं पायाला माझे ग्रीप नाही. असं सरळ खालती गेलो तर अवघड होईल. खांब्याला धरतो. आणि इथून जो मला हा व्ह्यू भेटतो आहे ना मित्रांनो, खरंच मन तृप्त झालं आहे माझं. तर मित्रांनो, मला आत्ता कळलं तिथे आणखी एक व्ह्यू पॉईंट आहे, तर आपण तिथं जाऊ. तर व्ह्यू पॉईंटला जायला ना, हा माझ्या मागून असा एक रस्ता चालला आहे, इथून आपण जाणार आहेत. तर चला आपण जाऊ आता त्या व्ह्यू पॉईंटपाशी. तर माझ्या मागं तुम्ही बघू शकता ते देऊळ आहे. ते देवळापासून आपल्याला साईडनंच असा एक बारीकसा रस्ता चालला आहे, तिथून सरळ जायचं आहे. जरा रस्ता जरा ना अवघड आहे, पण काय नाही, व्ह्यू पॉईंट एक नंबर आहे बरं का. मला त्यांनी सांगितलं आहे, खूप मस्त आहे. आणि मी तो असं जास्त रिसर्च नाही केली होती या जागेवरती, आणि तसंच आलो होतो. तर अवघड तरी आहे, फील होते मला, अवघड तरी आहे. पण जसं चाललो आहे त्या हिशोबाने व्ह्यू पॉईंट तरी मस्त असायलाच पाहिजे असं मला वाटतंय. हा शपथ, काय व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. इथून उतरायचं जरा अवघड आहे. हा, तुमचं पण घेतो. हे बघा, इथून काय मस्त व्ह्यू येतो मित्रांनो. हाय, कसा आहे व्ह्यू पॉईंट, कसा आहे? तर मित्रांनो, हा व्ह्यू पॉईंट खरंच खूप सुंदर आहे. आणि 4-5 मित्र पण केली मी इथं बोलत खरंच एक नंबर आहे. हे बघा, या व्ह्यू पॉइंटवर पोचल्यावर जणू स्वर्गच सापडल्यासारखं वाटलं. 2300 फीट उंचावर आल्यावर हा स्वर्ग बघायला भेटेल याची कल्पना सुद्धा नव्हती मला. तर मित्रांनो, जसं की मी येताना पाणी काही खायला वगैरे घेऊन नव्हतो आलो, पण इथं मला एक कर्नाटकाची थोडी माणसं भेटली, थोडं पोरं आलेत, ते फिरायला आलेत. आणि त्यांच्याकडे पाणी पण आहे, खायला पण आहे. त्यांनी मला खरंच विचारलं की आम्ही खायला घेऊन आलो आहे, तू पण ये आमच्याबरोबर. तर हे बघा, हा एक त्यांचा एक मेंबर आहे. आणि हे बघा त्यांची गँग हाय म्हणा. तर हे सर्व आहेत, ते सर्वजण. तर मी येताना पाणी वगैरे काहीच घेऊन आलो नव्हतो. आणि यांनी मला विचारलं की भाई खायला पण आहे त्यांच्याकडं, आणि त्यांनी मला विचारलं आमच्याबरोबर ये, खा. तर आता थोडा वेळ मी इथं थांबणार आहे यांच्याबरोबर. खायला काय आणले भाई? ब्रेड आहे, भरपूर काहीतरी आणले त्यांनी, केक आहे, भरपूर काहीतरी आहे. तर त्यांच्याबरोबर जरा एक टाइमपास करून मग थोड्या वेळा निघू इथून. पहिली गोष्ट, ती काय बोलतात मला काय कळत नाही. सर्वात मोठी गोष्ट, मी फक्त ऐकतो आणि हसतो, एवढंच. येस, सुसाइड पॉइंट नहीं है वो. नहीं एक टाइम गया था वो. कौन लेके आया इसको? यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत 1 तास कधी निघून गेला हे कळालंच नाही. आणि आता वेळ झाली होती खरी परत जाण्याची.
बाय 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 बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. तर भेटू परत एकदा कधीतरी. भेटलो तर भेटलो. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. कसायनाचं हे पर्वत आणि इथली हवा आणि इथला जो परिसर आहे तो खरंच खूप सुंदर आहे. आणि मी खरंच तुम्हाला सजेस्ट करतो की हे दिवस चांगले तिथे यायला तुम्ही नक्की यायला पाहिजे. तर आपली भेट द्यायला पाहिजे ह्या टेम्पलला. तुम्ही बघू शकता माझ्या मागं. आणि जिथून मी आता आलो आहे, चुम्मेश्वरी व्ह्यू पॉईंट होता तो. एक नंबर व्ह्यू पॉईंट होता. तर नक्की सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि जर तुम्ही नवीन असाल हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ती एक घंटा आहे ती जोरात मारा, जोरात. ठीक आहे. तर नंतर भेटू आपण अशाच कोणत्या तरी दुसऱ्या जागेवरती. तर बाय बाय.